च्या डाव्या व उजव्या बाजूला तिकीट विक्री सुरू आहे. आपण ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तिकीट खरेदी करू शकता. शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपल्याकडे हा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या वाहनामध्ये स्पर्धा केली जाऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र दिनेश. आता हे तुम्ही जे फोटो पाहताय ना, ते कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन लागलेलं आहे. त्याला मी व्हिजिट केलेली होती. त्यांचे हे फोटोज मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता, खूप सारे फोटो मी काढलेले आहेत. ते केळीचे वेळापत्रक आहे, कसे कसे ते कधी फवारणी करायची, कधी हे खतं द्यायची, कुठली द्यायची, सगळं पाहू शकता तुम्ही. ड्रोनचे वेगवेगळे प्रकार आहेत. फवारणी ड्रोन आहे. म्हणजे शेती किती आधुनिक झालेली आहे याची जर लाईव्ह प्रात्यक्षिके किंवा डेमो जर बघायचे असतील तर दरवर्षी बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र येथे कृषी प्रदर्शन भरवलं जातं. भारतातील सर्वात मोठे असे कृषी प्रदर्शन येथे भरवलं जातं. तुम्ही हे आता लाईव्ह डेमोचे फोटो मी काढलेले होते, ते तुम्ही हे बघू शकता. आता हे द्राक्षाचे वेळापत्रक आहे. आता हे जे कलिंगडचे फोटो आहेत, किंवा ॲक्च्युली तिथं ते फळ घेतलेलं आहे, यासाठी कुठली खतं वापरली, कुठली कीटकनाशके फवारणी केली, किती दिवसाचा कालावधी होता, ते तशी पिकं तुम्ही पण स्वतः तुमच्या शेतामध्ये घेऊ शकता. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे आवर्जून सांगतो. आपण म्हणतो की शेती तोट्यामध्ये आहे, शेतीतून परवडत नाही, पण ते सगळं खोटं आहे. जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट करून जर शेती केली तर शेती आपल्याला नोकरीपेक्षा बरंच इन्कम देऊ शकते, याची मला गॅरंटी आहे. आता हे तुम्ही पाहू शकता, झाडूची शेती, झाडूची पिकं किंवा रोपटे आपण ज्याला, त्याच्यापासून आपण घरात जो झाडू वापरतो, हा झाडू कसा बनतो, म्हणजे झाडूचे कुठले रोपटे असतात ते इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओद्वारे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. अजून खूप मोठा व्हिडिओ आहे, प्लीज संपूर्ण व्हिडिओ बघा. त्यामुळे अशा फोटोज तुम्हाला बघायला भेटणार नाही. लाईव्ह प्रात्यक्षिके किंवा लाईव्ह डेमो आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही विसरू नका. ह्याच्यामध्ये मासे पण आहेत बघा, तुम्ही बघू शकता. आणि हे पहा तुम्ही, खूप सारे असं वेगवेगळे फुलं आहेत जे डेकोरेशनसाठी पण वापरले जातात. आणि हा मेन रोड आहे म्हटला, जो एंटर केल्याच लाईव्ह डेमो त्यांचा चालू होतो. हे त्यांचे प्लॉट्स आहेत, त्याच्यावर त्यांनी हा लाईव्ह डेमो केलेला आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. सोयाबीन, आमच्याकडे सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शेतीविषयक प्रशिक्षणाच्या पण सोय आहे. तुम्ही इथं प्रशिक्षण घेऊ शकता. QR कोड स्कॅन करून एक छोटंसं शेततळ केलेलं आहे. आणि ही आहे बघा खेकडा शेती. हो, पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ. खेकडे बघा किती मोठे मोठे आहेत. त्याच्या बाजूलाच ही आहे मोत्याची शेती, आपण ज्याला म्हणतो ना मोत्याची शेती. हा नवीन प्रकार मी इथे पहिला अगोदर मला मोत्याची शेती ही काय असतं हे माहीत नव्हतं. आणि बघा ना किती सुंदर अशी फुलं आहेत. हे त्याच्या नावाची पाटी लावलेली आहे, झिंझिया. इथे तुम्ही गेलात ना, तुम्हाला फोटो काढायचा मोह आवरणार नाही.
तसाच मला पण आवडला नाही सेल्फी घेण्याचा. हे भोपळा बघू शकता तुम्ही, भोपळा किती मोठा आहे. वान वरद आणि ही वांगी बघू शकता. दोडका, हे बघा दोडक्याचं वेल, खूप मोठे मोठे दोडके लागलेले आहेत. वान कुमकुमलाल वानाचं दोडका आहे. कांदा पाहू शकता, टोमॅटोची शेती पाहू शकता, टोमॅटोचा प्लॉट पाहू शकता, भोपळा पाहू शकता. आणि ह्याचा जे पिझ्झा बर्गरमध्ये जे वापरलं जातं ना त्याची शेती आहे. इकडं फुलांची शेती केलेली आहे. खूप सारे फोटो मी काढलेले आहेत, खूप सारे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील. ऊस पाहू शकता तुम्ही. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथं सांगायचा आहे की AI टेक्नॉलॉजी वापरून प्रति एकरी 120 टन उत्पन्न ऊसाचं घेतलेलं आहे. हे उत्पन्न तुम्ही सुद्धा घेऊ शकता AI टेक्नॉलॉजीचा वापर करून. येथे तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेऊ शकता. AI टेक्नॉलॉजी कशी वापरावी, कशी काम करते. हे मेन बिल्डिंग आहे कृषी विज्ञान केंद्राची. इथे ट्रेनिंग वगैरे दिलं जातं. आणि आता चालू झालेले आहेत ग्रीन हाऊस. तुम्ही पाहू शकता पॉली हाऊसमध्ये ऑर्किड पिकाचं, हे ओसवाल पंप्सचं आहे. इथे तुम्हाला सोलरचं हे पण आहे, सबसिडी तुम्हाला मिळणार आहे सोलर. हा बघा सर्वात मोठी रेनगन शेततळ्यावर लावण्यात आलेली आहे. वर जाण्यास प्रतिबंध केलेला आहे. खाली रोडवरनंच साळ केलेला आहे. झूम करून तुम्ही पाहू शकता सर्वात मोठी अशी रेनगन. आणि हे बघा ना, खूप छान अशी प्रतिकृती येथे सादर केलेली आहे. पाखंडे ओल्ड संस्कृती यांचं खूप असं सुंदर असा देखावा आपण म्हणता येईल. त्यांनी खूप छान पद्धतीने इथं रेखाटलं आहे. चाळणे, भरडणी, हे जुनं त्याच्यातलं घर आहे, झोपडी आपण ज्याला खूप छान प्रतिकृती त्यांनी इथं केलेली आहे. आणि हे फायनल फोटो. लसूणचे डिटेल्स त्यांनी इथे दिलेले आहेत. शुगर बीट आहे, त्याचे डिटेल्स या बोर्डमध्ये दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता. ही हळद शेती तुम्ही पाहू शकता. हे पहा बॉयलर आपण ज्याला म्हणतो, फवारणीसाठी वापरले जातात. मित्रांनो, आज शेवटचा दिवस आहे कृषी प्रदर्शनाचा, त्यामुळं खूप गर्दी झालेली आहे.
हे काऊ लिफ्टिंग मशीन आहे, जिथे आपण गाय किंवा म्हैस उचलण्यासाठी याचा वापर केला जातो. ही मॅट आहे जे खाली त्याच्यावर गाय म्हैस बसले अंतरले जातं आणि त्याच्यावर गाय म्हैस बसतात. ही आहे बघा घरच्या घरी तेल काढण्याची मशीन. सिंगर पण आहेत जे गाणं म्हणलेलं डान्स करत आहे. आणि आता हे पशु प्रदर्शनमध्ये आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता हे वेगवेगळ्या जातीचे पशु पण आहे. हा 1 कोटीचा रेडा पाहू शकता. 1 कोटीचा रेडा. कृपया शेतकऱ्यांना विनंती आहे, एका जागेवर कोणी थांबवू नका. कृपया हळूहळू पुढे चालत प्रदर्शनाचा आनंद घ्या. कोणाला इजा हानी होणार नाही लक्षात आहे. ही बघा भीमथडी जत्रा. लाईव्ह व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करू शकता. फनी बनी खूप सुंदर अशा लहान मुली डान्स करत आहेत. हनी बनी पक्षी पालन दाखवण्यात आलेलं आहे. ही बघा मधमाशीची प्रतिकृती कसली बनवली आहे. माजी कृषी मंत्री शरद पवार साहेबांचं इथं जुनी म्हणजे आलेले किंवा कृषी विज्ञान केंद्र स्थापन करत आहेत. इकडे आपण आता मत्स्यपालनाकडे आलेलो आहे. परत दुसरं इकडे सगळे पॉली हाऊस आहेत, ग्रीन हाऊस आहेत. वेगवेगळ्या पिकांची पॉली हाऊस इथे केलेली आहेत. माती विना शेती पण आहे. ट्रेस बघा, हे असे बेड आहेत आणि बेडवर ट्रे ठेवलेले आहेत. खूप छोटे छोटे रोपटे. हे बघा टोमॅटो किती उंच गेलेला आहे टोमॅटो.
झाडं बघा नारळाची, खूप मोठी मोठी अशी झाडे आहेत. आम्ही चाललो एक्झिटकडे. एक्झिटनंतर अजून बरंच आहे प्ले प्रदर्शन. हे बघा ती छान अशी प्रतिकृती साकारलेली आहे गाय वासरांची. वासरू दूध पिताना. एक नाशिक जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावची प्रतिकृती इथं सादर केलेली आहे. त्याचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. हा बघा आतमध्ये का ते तिकडे का तिकडे का शेवटी पैसे अलीकडे का पलीकडे इकडचा डोम सोडून द्यायचा तिकडच्या डोम मध्ये बसवून हे भैया माहिती सांगत आहेत. इथे हा व्हिडिओ एडिट झालेला आहे. डाव्या व उजव्या बाजूला तिकीट सुरू आहे. आपण ऑनलाईन व ऑफलाईन मेन एंट्रन्स आहे. मेन कृषी प्रदर्शनाचं एंट्रन्स आहे. आणि इथं हा व्हिडिओ एंड होतो. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू मित्रांनो. असंच प्रेम राहू द्या.